अख्ख्या देशाच्या युद्धाचा परिणाम मात्र आता दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळत आहे की अत्यंत वाईट परिणाम मात्र आता सर्वसामान्य जनतेला भोगावं लागत आहेत। एकीकडे LPG मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही, मात्र आता जे ऑटोवर गॅसवर चालणारे जे ऑटो रिक्षा आहेत मात्र त्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे। कारण की छत्रपती संभाजीनगर मध्ये जवळपास 10 ते 12 पेट्रोल पंप आहेत, मात्र त्यातले 90% पेट्रोल पंप बंद आहे। मात्र आज एक ठिकाणी आता गॅसची गाडी आलेली आहे, मात्र अद्यापही सुरुवात झालेली नाही। त्यामुळं अनेक घंट्यापासून या ठिकाणी रिक्षा चालक बसलेले आहेत आणि त्यांच्यावरती मात्र आता खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर परेशानीला सामना करावा लागत आहे। हे काही कामगार आहेत, हे कामगारांचे देखील काही समस्या आहेत। काय समस्या आहे तुमची? आमची संमती आहे की बाबा तुम्ही गॅस लवकर चालू करा, आम्हाला पायी जाणं पडायला लागलं कामाला। जिथं आमचं रिक्षा भेटत नाही, आम्हाला रिक्षा भेटत नाही, गॅस नाही, काय नाही, आम्ही लोक आता पायी चाललो, तेवढं उन्हात तानामध्ये कसं जावं आम्ही पायी। आम्हाला एवढं सांगा तुम्ही गॅस तर तुम्ही ना काय नाही, पण तुम्ही लवकर तुम्ही गॅसची तयारी करून द्या आम्हाला, कारण की आम्हाला रिक्षा भेटत नाही, काय नाही, आम्हाला पायी आम्हाला आता कमी 2-2.5 किलोमीटर जायचंय। आता तुम्ही सांगा आता आम्ही काम कधी करावं, आमचे लेकर बाळ उपाशी मारावं का आम्ही? तर तुम्ही आमचं म्हणणं एवढं आहे की बाबा तुम्ही गॅसचं तुम्ही करून द्या रिक्षावाल्याला। नक्कीच आपण पाहिलं तर हा कामगार आहे, जाताना मात्र त्याला ऑटो न मिळाल्यामुळे तो पायी चाललेला आहे। काय समस्या आहे तुमची? दादा गॅस भेटत नाही आम्हाला, 10 ते 12 पंप आहे औरंगाबाद मध्ये, पण एक पंप चालू नाही, हा अवेलेबल पण इथे भेटत नाही। चालू नेमकं आम्हाला काय माहित आंतरराष्ट्रीय तळावर काय चालू आहे? कधीपासून इथं उभा आहे? मी 7 वाजल्यापासून थांबेल आहे आणि त्यांच्याकडे अवेलेबल आहे गॅस, पण त्यांना वाटायला सुरुवात नाही केली। मी 7 वाजेपासून थांबेल आहे मी। तुम्ही कधीपासून इथं लाईन उभा आहे? मी आता आलो, 1 तास झालं मला आलून। इथं गॅस पंप सगळे बंद आहे आपले औरंगाबाद शहर मधले, और इथं आलेले आहे गॅस, तो याचा मशीन खराब झालेली आहे। हे म्हणतोय 12 वाजता 2 वाजता चालू होणार। आता इथं 200-250 गाड्या लावलेल्या आहे, आता कोणाला गॅस भेटायला कोणाला नाही भेटायला। आता हे संप आपल्याला करायची म्हणजे आता यांना गॅसवाल्याला पाहिजे का बाबा हे रिक्षावाल्यापर्यंत जणी कोण कळावं। आता हे लीडर लोक बसलेले त्यांना अक्कल पाहिजे का बाबा काय करायचं काय नाही करायचं। आता हे परेशानी आम्ही केव्हापर्यंत हे करायचे? गॅस बी मांग केलं 100 रुपये, 60 100 केलं, ते बी आम्ही एक्सप्रेस करायले। आता गॅस कुठून आणायचं आणि गॅस रिक्षावाले कुठून हे करायचं? आता पॅसेंजर म्हणणं आपण बाबा 50 रुपये तिकीट आहे, ते 50 देत नाही, 20 रुपये आणि 30 रुपये म्हणते, याचा हल कोण काढाल? मला सांगा, आणि सरकार तर म्हणते गॅसचा तुटवडा नाही, गॅस भरपूर आहे। सरकारपाशी गॅस आहे, पण सरकार आपल्याला पाटील नाही ना, घरचा गॅस बी नाही भेटायला ना बरोबर। घरचा गॅसच्या 1100 मध्ये केली, 100 रुपये लिटर ह्या आपल्या रिक्षावाल्याचं केलं, हे कोण समस्या करणार आपली? जर गॅस भेटला नाही तर रिक्षावाल्यावर उपासमारीची वेळ येईल। बिलकुलच उपाशी मारायची वेळच येणार आहे ना, काम धंदा नाही हाताला, दुसरं काम होत नाहीये। मला स्वतःला मी पेशंट असल्यामुळे मी रिक्षाचा लाईन स्वीकारलेली। मग गाडीचे हप्ते हे कसे भरणार? ज्याच्या गाड्या हप्त्यावर होते ते कसं होईल? गाड्या जमा करून द्यावं लागणार आहे, ज्यांचे फायनान्स आहे त्यांना सांगावं लागणार आहे गाड्या घेऊन जा तुमच्या। काय करणार आहे आम्ही? आमच्याजवळ जर कमाईच नाही त्याच्यावर तर मग ती भरायची कुठून? आणि गॅसचे हे असे भाव वाढून ठेवले, काय माहिती नाही, 60 रुपये होता आता एकदमच 96 रुपये झाला, कसं काय भरायचे? आणि लोक भाडे वाढून देत नाही। बरं करेक्ट माहित नाही आम्हाला की गॅसचा भाव काय आहे, आंतरराष्ट्रीय लेवलवर काय भाव आहे आणि आम्हाला कोणत्या यानं भेटायला लागलाय ते पण आम्हाला माहित नाही ना, कारण जे अलग पंपर अलग रेट आहेत, त्यांना त्यांच्या मनावर लावून ठेवले। हे जे काय ऑटो LPG वाले जे आहेत हे मनमानी कारभार आहे त्यांचा, असं म्हणायला हरकत नाही, बिलकुल मनमानी कारभार आहे त्यांचा। कारण की आम्हाला फिक्स रेट गव्हर्नमेंटनं सांगितलेलं नाही आणि आम्हाला पण माहित नाही, कारण की अलग पंपर अलग रेट असल्यामुळे आम्हाला काहीच माहित नाही। पहिले 62 रुपये लिटरचा गॅस, काय वाटतं? गॅस जर नाही भेटत तर उपासमारी हा उपाशी मारायची वेळ आहे सर। गाडीचे हप्ते कसे भरणार? नाही, गाडी जमा करून द्यावी लागेल त्याच्या। काय सांगाल त्याच्या? काय 7:30 पासून नंबर लावलेले, नाश्ता नाही पाणी नाही काही नाही, पण ते गॅस मोटर बंद झालेली आहे म्हणून पंप बंद आहे। मला सांगा, ज्यांच्याकडे विद्यार्थी आहेत, जे लोक विद्यार्थी घेऊन जातात, तर मग त्या शाळेचे विद्यार्थी कसं सोडणार? ते दुसऱ्या रिक्षावाला पाठवावं लागतं, मग दुसऱ्या रिक्षावाल्याला पैसे द्यावं लागतं। काय दुसरी काय समस्या आहे, काय अडचण आहे? आपल्या असं आहे की मशीनचा प्रॉब्लेम आलेला आहे, त्याच्यामुळे ते पंप चालू होत नाही। आम्ही जे हे मागवलेले रिपेअरिंग वाले ते येणार आहे थोड्या तासांनी, 1-2 तासांनी येणार आहे, नंतर चालू करणार आहे आपण। पण मला आपल्याकडे अवेलेबल माल आहे, तसं काही नाही, आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे।
जेव्हा माल आपलं जे मेकॅनिकल येते तेव्हा चालू करते ना आपण तेव्हा पंप चालू ठीक आहे, करणार. तुमची तांत्रिक अडचण आहे तो विषय वेगळा आहे परंतु मला सांगा सकाळ 6 वाजेपासून कोणी म्हणते तो त्याला काय करू शकणार नाही ना. आपण सगळ्या रिक्षावाल्याला आपण सांगितलेलं आहे की असं असं होणार आहे म्हणून सगळ्याला सांगितलेलं आहे आपण. एवढा टाइम हे जे लोक उभे आहेत त्यांना सगळ्याला मिळून जाईल ना? हो सगळ्याला भेटणार आहे. ठीक आहे, काही तांत्रिक अडचण असल्यामुळे तो गॅस सध्या सुरू करता नाही आलं. परंतु आता मला सांगा की यांना गॅस मिळाला तुम्ही कधीपासून उभे आहे? 5 वाजेपासून सकाळी 6 वाजेपासून काल दिवसभर लाईन पाहून तरी आम्ही घरी निघून गेलो. म्हणलं येऊ आता असंच जर राहिलं तर रिक्षावाल्यांचा जो काही खर्च आहे जो घर खर्च आहे हा रिक्षावरच आहे ना. हो रिक्षावर. धंदाच चालू नाही झालं तर कसं मग आता त्याला इलाज नाही ना हो. ते काय इलाज आहे तुम्ही सांगा बरं. इलाज नाही त्याला. ते चाललं तर चाक फिरलं तर आम्हाला आमचं घर चाललं. सरकारकडे काय अपेक्षा आहे? सरकारनं याच्याकडे लक्ष द्यावा आणि किंमत कमी करावा. आता 100 रुपये लोक भाडं देत नाही त्या हिशोबानं. आपण म्हणलं आपण येतो 20 रुपये होत नाही नाही 10 रुपये जातो आम्ही. इलेक्ट्रिक इश्यू आले ना सगळं भाव वाढून हे करून टाकला आमच्या LPG वाल्याचा. मी 4:30 वाजेपासून उभा आहे. अजून गॅस नाही. कालपासून मी काल परत गाडी लावली 11 वाजले पुन्हा बंद झाला. मग सकाळी परत 4:30ला येऊन मी उभा राहिलो. अजून गॅस नाही. सगळं खराब झालेले. ते म्हणे बिडून आला म्हणे माणूस. अजून काही पता नाही. 10 वाजा लागल्या. नक्कीच आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील ऑटो रिक्षा चालक जे आहेत तर मात्र आता डबघाईला आले देखील पाहायला मिळते. कारण 2 दिवस झाले 90% जास्त पेट्रोल पंप जे आहेत तर बंद आहेत. त्यामुळे मात्र आता रिक्षावाल्यावरती उपासमारीची वेळ आली. आपण जर पाहिलं तर कोणी 4 वाजेपासून इथं उभा आहे. जवळजवळ 3-3, 4-4 घंट्यापासून मात्र या ठिकाणी ऑटो LPGच्या बाहेर उभा आहेत. अद्यापही त्यांच्या ते काही तांत्रिक अडचण आलेली आहे त्यामुळे त्यांचा गॅसही उपलब्ध होत नाही. मात्र खऱ्या अर्थाने ज्या रिक्षाचे हप्ते आहेत फायनान्सवर आहेत त्यांचे मात्र रिक्षा जमा करून घेण्याची इतपत वेळ त्यांच्याकडे आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी सरकारकडे त्यांची हीच मागणी की जो काही त्यांना LPG लागतो तो वेळेवर देण्यात यावा आणि त्यांचं जे काही उदरनिर्वाह मात्र ह्या रिक्षावरच होते याकडे देखील सरकारने गंभीर घेऊन ऑटो रिक्षा चालकाकडे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.